आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी अमर काणे आणि आमचे प्रतिनिधी आशिष उदास हे देखील जोडले गेले आहेत। त्यांच्याशी आपण देखील बोलणार आहोत या संदर्भामध्ये। पण आता आपण ना स्मृती संदर्भात खरं तर बोलत होतो। सांगलीकरांना स्मृतीबाबत काय वाटतंय, कारण स्मृतीचे फॅन्स खूप आहेत आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की स्मृतीने आपल्याला एकदा तरी भेटावं। पण या सगळ्या चाहत्यांना एक सुखद धक्का आहे, कारण स्मृती लवकरच लग्न करणार आहे। मी तेजश्रीला विचारेन, तेजश्री काय सांगशील? येस, सो सगळ्यांची आवडती स्मृती जिच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ती लवकरच लग्न करणार आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये लग्न करणार आहे। साधारण 20 नोव्हेंबर अशी तारीख सगळीकडे डिक्लेअर झालेली आहे आणि तिचा होणारा नवरा हा मनोरंजन क्षेत्रातला आहे। सो सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या, त्यांच्या सोशल मीडियावरती विशेष करून खूप सगळ्यांचं लक्ष आहे। सो तिच्यासाठी वर्ल्ड कप जिंकणं हे तिच्या चाहत्यांसाठी एक खूप मोठं गिफ्ट असणार आहे आणि तिचं लग्नाचं हे गिफ्ट असणार आहे। खरं आहे आणि त्यामुळे आपण आशा करूयात की स्मृतीला हे गिफ्ट नक्की मिळू दे, म्हणजे तिचा आनंदही द्विगुणित होईल। आपण आता आमचे प्रतिनिधी अमर यांच्याकडे जाऊयात। अमर नागपूरमध्ये आहेत। अमर, तुम्ही सकाळपासूनच या सगळे क्रिकेट प्रेमींच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवतायत। सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की यंदाचा जो वर्ल्ड कप आहे तो आपल्याकडेच येणार आहे, भारताकडेच येणार आहे। अवघे काही तास शिल्लक आहेत, काही वेळातच नाणेफेक देखील होणार आहे आणि या नाणेफेकीमध्ये कोणाच्या बाजूने निकाल लागतो हे पाहावं लागणार आहे। जर भारताच्या बाजूने निकाल लागला तर भारत काय निवडू शकते ह्याची देखील सगळ्यांना उत्सुकता आहे। सगळ्यात महत्त्वाचं आता पाऊस सुरू झालेला आहे आणि पावसामुळे जे वातावरण आहे, पिचचा मिजाज जो असतो ना तो बदलतो, त्यानुरूप तो निर्णय होईल। ही नवी मुंबईची जी पिच आहे ना ती 265च्या जवळपासचा सरासरी ॲव्हरेज आतापर्यंत दिसून आलेला आहे। त्यामुळे आत्ताच्या मॅचमध्ये टॉस फार निर्णायक ठरेल। पिच सुरुवातीला कसे बॉलर्सला कशा पद्धतीने मदत करेल त्याच्यावर बराच काही निर्णय राहील, पण आता पाऊस थांबल्यानंतर त्याबाबत सगळा निर्णय घेता येईल। आणि दुसरी गोष्ट, आता तू स्मृतीबद्दल बोलली, स्मृतीबद्दल केवळ सांगलीकरांना डबल सेंचुरीची अपेक्षा आहे, नक्कीच द्विगुणित करणार आहे। फायनलची मॅच आहे, स्मृती चांगले करेल आणि त्याचबरोबर स्मृतीच्या दृष्टीने एक चांगली खुशखबर सुद्धा दिली। पण त्याचबरोबर लाखो म्हणजे युवा क्रिकेटपटू प्लेयर्स असो किंवा तिचे चाहते सुद्धा, त्यांचा एक मोठा क्रश स्मृती आहे, त्यांना सुद्धा एक थोडंसं मनात हुरूर लागली असणार। म्हणजे आतापर्यंत रोहित विराट बाबत जी गोष्ट करायचो ना, ज्यात अनेक तरुणी म्हणायच्या, तसंच आता महिला क्रिकेटरचं आयकॉन्स आणि त्यांचं वलय एवढं वाढलंय की लाखो करोडो तरुणांचे ते आकर्षण ठरत असतात। तिच्याकरता नक्कीच खुशखबर आहे। आजच्या मॅचमध्ये तिने कुठेतरी एक मोठी खेळी साकारावी अशी प्रत्येकाला अपेक्षा आहे आणि केवळ वर्षभरापासून नाही, हे अनेक दशकांपासून महिला क्रिकेटपटूंचा प्रयत्न होता की ऑस्ट्रेलियाला आपण पराभूत करू, वर्ल्ड कप जिंकू। ऑस्ट्रेलियाला एक पाऊल अलीकडे आपण रोखलं आणि विजेतेपदापासून एक पाऊल दूर आहे। काही महिला क्रिकेटपटू आहेत ज्या अनेक वर्षापासून क्रिकेट खेळतात, ताई फायनलमध्ये भारतीय टीम पोहोचलेली आहे, ऑस्ट्रेलिया सारख्या मातब्बर संघाला पराभूत केलाय। आपण अनेक वर्षापासून क्रिकेट खेळताय, काय भावना? आज एक म्हणजे गल्लीबोळात क्रिकेट, महिला क्रिकेट पोहोचलेला आहे आणि एक शिखरावर पोहोचण्याची संधी आहे। सर, ऑस्ट्रेलियाला नाबाद करून आपण आधीच जिंकलो आहे आणि वर्ल्ड कप डेफिनेटली आयसीसीचं आपलाच आहे आणि स्मृती म्हटलं की तिचा होम टाउन आहे, डेफिनेटली आपणच जिंकू, कप आपलाच है। तर हा उत्साह काय भावना तुझ्या आज? मेरे को बहुत खुशी हो रही है कि इंडिया फाइनल्स में पहुंच चुके हैं ऑस्ट्रेलिया को हरा के, तो इस साल कप अपना ही है। साउथ अफ्रीका के भी प्लेयर्स अच्छे हैं लेकिन इंडिया से अच्छे नहीं है। काही तरुण सुद्धा आहे। खरं तर एरवी मी जेव्हा रिपोर्टिंग करतो तेव्हा मेन्स टीमबद्दल तरुणी आकर्षणाने बोलतात, पण आज महिला टीमला पाठिंबा देण्याकरता काही तरुण युवा क्रिकेटपटू सुद्धा आहे। काय बोलशील आजच्या मॅचमधनं? वुमेन्स टीम आपली जिंकेल, विश्वविजेतेपद मिळवेल, काय भावना? काही नाही, खूप खुशी झाली इंडियन वुमेन्स टीम फायनलमध्ये गेली तर। काय आजच्या कोणत्या प्लेयरकडनं, महिला क्रिकेटपटूकडनं तुला खूप अपेक्षा? जिमी रॉड्रिक्स जैसे पिछली बार उसने अच्छा खेला था, आज भी अपेक्षा रहेगी कि वो अच्छा खेले और बाकी अपनी वुमेन्स टीम अच्छी है ही और भगवान करे आज जीते मैच और अपने तरफ ही आए ट्रॉफी। म्हणजे भगवान करे म्हणजे एक तर त्यांचं सगळ्यांचं मेहनत, प्रचंड मेहनत, अनेक दशकापासून महिला क्रिकेटला जी क्रांतीची अपेक्षा होती ती क्रांती घडलेली आहे आणि आज विश्वविजेतेपद भारतीय महिला संघ जिंकेल असा विश्वास तमाम 140 कोटी भारतीयांना आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज 2 नोव्हेंबरला 2 तारीख भारतीय टीम करता सुद्धा लकी ठरलेली आहे। 2 एप्रिलला 2011ला आपण विश्वविजेते ठरलो होतो वानखेडे स्टेडियममध्ये, ती मुंबईत होतं। आज नवी मुंबईत
महिला टीम जिंकेल आणि नवी क्रांती घडवेल असा सगळ्यांना विश्वास आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे ती वरुण राजाची. थोड्या वेळापूर्वी मी नागपुरातून बोलतोय. नागपुरात सुद्धा पाऊस सुरू होता. नागपुरातला सुद्धा पाऊस थांबलेला आहे आता. ऊन तडकलाय. तसंच नवी मुंबईत सुद्धा पूर्वेकडून पश्चिमेकडे जसा सूर्य सरकेल तसा पाऊस थांबेल, सूर्य येईल आणि मॅच होईल आणि 2 तारखेला भारतीय संघ, महिला संघ विश्वविजेतेपद उंचवेल अशीच प्रत्येक भारतीयाला अपेक्षा आहे आणि संपूर्ण क्रिकेट जगतात सुद्धा चर्चा सुरू आहे. अगदी प्रत्येक भारतीयाची मनोमन तीच इच्छा आहे की प्लीज हा पाऊस थांबावा. आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी आशिष यांच्याकडे. आशिष, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या खेळपट्टीवर नेमका काय परिणाम होतो, पिचवर काय परिणाम होऊ शकतो? जेव्हा पाऊस पडतो ते एक तर पहिलं पिच हे बऱ्यापैकी ओलं झालेलं असतं, त्यामुळे त्याला कव्हरअप करतात. नंतर त्यामुळे पाऊस पडला ते निसरड होतं, त्यामुळे पटापट त्यातला पाऊस थांबला की ते पावसाचं पाणी जेवढं लवकर होईल तेवढं त्याचा निचरा करून खेळपट्टी पुन्हा एकदा खेळाची तयार केली जाते. पण ह्यात थोडासा धोकाही असतो की पाय घसरू शकतो किंवा आणखीन काही इंजुरीज होऊ शकतात. त्यामुळे खरंच आज पाऊस लवकर थांबला पाहिजे आणि जेणेकरून खेळपट्टीत काही बदल नाही होतात काम. अगदी. तर एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. महिला विश्वचषक क्रिकेट संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे. हा सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे, कारण नवी मुंबईमधल्या DY पाटील स्टेडियमवरच्या मैदानामध्ये अद्यापही कव्हर्स घातलेले आहेत. टॉसला उशीर होण्याची शक्यता आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण सांगतोय. खरं श्वेता, आपण सकाळपासूनच या संदर्भामध्ये बोलत होतो, कारण मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे या पावसाचं सावट या सामन्यावर आहे याची चर्चा तर सुरूच होती. आणि आज सकाळपासूनच खरं तर पाऊस सुरू झालाय आणि या पावसाचा जोर देखील वाढलेला आहे. त्यामुळे हा सामना आता उशिरा सुरू होऊ शकतोय आणि उशीर तर त्याला किती उशीर होईल याचा देखील अंदाज नाहीये. त्यामुळे नेमकं सामन्याचं काय होतं हे देखील पाहावं लागणार आहे. तेजश्री, काय सांगशील, जर हा सामना आता उशिरा सुरू होणार असेल तर पुढे खेळला जाणाऱ्या सामन्यावर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का, काय वाटतं? पावसामुळे जसं आशिष म्हणाला तसं खेळपट्टीवरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्यांनी साहजिकच निकालांचे जे हे आहेत ते बदलू शकतात. पण मला असं वाटतं की ह्याच्यातून एक पॉझिटिव्ह पॉईंट असा बघायला पाहिजे की आपले भारतीय चाहते तरी सुद्धा शेवटपर्यंत त्या स्टेडियममध्ये चीअरअप करण्यासाठी बसलेले असतील. आणि फक्त चाहते स्टेडियम मधलेच नाहीत तर TV समोर असतील. मोठमोठ्या ठिकाणी आज स्क्रीन आयोजित करण्यात आलेली आहे. सो तिकडे हा सगळा खेळ बघण्यासाठी सगळे चाहते उत्सुक आहेत. सो शेवटपर्यंत किती उशीर झाला तरी आपण पावसाला नमवून आज आपण तो जो काही चषक आहे तो आपण आपल्या भारतामध्ये आपल्या टीम इंडिया सोबत तो बघणार आहोत अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे आणि आय होप तसंच होऊ शकतं. अगदी तसंच होईल.